तर मनोज जरांगेंच्या मुंबईत होणाऱ्या मोर्चावर सत्ताधारी आणि ओबीसी नेत्यांनी काय टीका केलेली आहे पाहूया। ज्याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार त्याला तुमचा आमचा नाविलाज आहे। भुजबळांना गुंगारे म्हणाला मी सांगितलं ना, ज्याची जशी संस्कृती तसे त्यांचे बोल असतात। फडणवीस खुनशी आहे, मराठ्यांकडनं खुन्नस काढते असं देखील म्हणता येते। अहो सगळे त्यांनी 10% तुम्हाला आरक्षण आम्ही सगळ्यांना दिलं त्यांना। आता मला वाटतं की मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं। हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे आणि असं असताना कोणी काही बोलावं, कुणाबद्दल आपण बोलतोय तर थोडं बात सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। त्यांनी भुजबळ साहेब इतक्या वर्षामध्ये आपली मागणी असताना इथे कुठे आपल्याला पदामध्ये कुठल्याही सरकारने, पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आपल्या पदात काही टाकलेलं नाही, काही दिलेलं नाही। असं असताना आपण बघितलं असेल की देवेंद्रजीच होते की त्यांनी ह्या आरक्षणाला खरं वाचा दिली, वाचा फोडली। खरं तर हे सगळं समाजाची दिशाभूल करण्याचं काम जरांगे यांच्याकडून होत आहे। बैठकावर बैठका कुठेतरी समाजाला वेठीस धरायचं आणि यामध्ये आमदाराला सुद्धा वेठीस धरले। सर्व आमदार आणि प्रतिनिधीकडून 10-15 लाख रुपये घेतले। खरं तर ज्यावेळेस पूर्वी मुंबईला गेले होते त्यावेळेस कुणाची पैसे मागण्याची गरज पडलेली होती, लोक उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभाग नोंदवला होता। आता कुठेतरी जरांगेला बॅनर लावायची वेळ आली, कारण की मराठा समाजाला कळले जरांगे वेळोवेळी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी समाजाची फसवणूक करतात। तर 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणारच यावर जरांगे ठाम आहेत। तर 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून कूच करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। कोणत्याही मार्गाने मुंबईत घुसा असं आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केलं।